शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला बुलढाण्यातील साहित्यिक, डॉक्टर, पत्रकार आणि नागरिकांनी पाठिंबा दिला आहे। महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून आणि आय सपोर्ट सोनम असे फलक हातात घेऊन आंदोलन करण्यात आलं। यावेळी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आता देशभरातील विविध स्तरातून पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे। याच दरम्यान बुलढाण्यातील साहित्यिक, वैद्यकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील नागरिकांसह अनेक जागरूक नागरिकांनी वांगचुक यांच्या आंदोलनाला अभिनव पाठिंबा दिला। जिल्हा परिषदेच्या परिसरात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काळ्या फिती लावून सरकारचा निषेध करत आणि आय सपोर्ट सोनम असे पोस्टर हातात धरून त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला आहे। नको तिथे जे वाहत आले त्यांना काही उपाय नाही, ज्या ओढ्यांचे झाले नाले त्यांना काही उपाय नाही, ज्यांची दृष्टी धुसर आहे त्यांच्यासाठी चष्मा आहे, स्वतःहून गांधारी झाले त्यांना काही उपाय नाही। या देशातल्या गांधारी झालेल्या लोकांना आम्ही आवाहन करू इच्छितो की देशात 19वा दिवस आज उजाडला आहे। सोनम वांगचुक हे दिल्लीच्या जंतर मंतरवरती उपोषण करत आहे। त्यांची मागणी साधी आहे, जो गेला भ्रष्टाचार झाला, नीटचा पेपर फुटला, त्याला जबाबदार असलेला जो काही आमचा मंत्री आहे, प्रधान, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजेत। कारण लोकशाहीमध्ये जबाबदारीच्या तत्वाला फार जास्त महत्त्व आहे, परंतु आमच्या आताचे प्रतिनिधी बेजबाबदारपणे वागत आहे। गेल्या 19 दिवसापासून या भारतामधला एक विद्वान माणूस, एक संशोधक, एक पर्यावरणवादी विद्वान माणूस विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आमरण उपोषण करतो आहे। अन्नाचा कण नाही त्याच्या पोटामध्ये, बोलणं सुद्धा त्यांना जड झालेलं आहे। मरणासन्न अवस्थेमध्ये त्या दिल्लीच्या जंतर मंतरवर ते माणूस मरण यातना भोगत आहे। केवळ विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे। विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या, ज्याच्या पेपर फुटी झाली आणि ज्याला जे जबाबदार आहे, या भारताचा शिक्षण मंत्री जे जबाबदार आहे, त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा। 2026च्या नीट पेपर फुटीमुळे जवळपास 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केला। त्यांना न्याय देण्यासाठी आणि अशा घटना भविष्यात होऊ नये म्हणून सोनम वांगचुक हे गेल्या 19 दिवसांपासून आमरण उपोषणाला आहे। हे हत्यार त्यांना गांधीजींनी दिलं आणि गांधीजींनी सुद्धा ब्रिटिश काळात हे उपोषणाचं हत्यार घालून आपल्याला न्याय मिळवून दिला, बऱ्याचशा गोष्टी मिळवून दिल्या। परंतु हे सरकार मला वाटतं मूक, आंधळं आणि बहिरं आहे की ज्या देशाची जो बेस आहे, जो गांधीजींनी आपल्याला दिला, त्या उपोषणाला कोणी त्यांचा प्रतिनिधीसुद्धा भेट देत नाही आहे। तर मला असं वाटतं की या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही सर्व सोनम वांगचुक यांच्या सपोर्टसाठी आम्ही इथे उभं राहत आहे। आणि मला हे सांगायचं आहे की या घटनेमुळे नीटच्या पेपर फुटीमुळे जवळपास 22,79,793 विद्यार्थ्यांना पुन्हा नीट द्यावं लागली आणि बरेच विद्यार्थी त्यांना केंद्र दुसरीकडे मिळाल्यामुळे ते नीट देऊ शकले नाही। तर या विद्यार्थ्यांना पुन्हा असा प्रकार घडू नये व हा अन्याय होऊ नये म्हणून आपण सर्वांनी सोनम वांगचुक यांच्या समानार्थ आपण उभं राहिलं पाहिजे।